नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल दुर्गाज होम कुकिंग. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत करडईची भाजी. तर फ्रेंड्स, ही भाजी आपल्याला फक्त हिवाळ्यात भेटते आणि ती पण क्वचितच एखाद्या वेळेला भेटते. मी ही एक जुडी भाजी आणलेली आहे. तिला स्वच्छ निवडून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे व अशी स्वच्छ करून घेतलेली आहे. फ्रेंड्स, पानांचा हा आकार असा असतो. आता ही भाजी आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे व आता त्याच्यासोबतच आपल्याला मीठ, कोथिंबीर व अर्धा वाटी शेंगदाणे भाजून व 2 भागात तोडून मी असे ते शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच्यासोबत लसूण व 3 हिरव्या मिरच्या पण मी घेतलेल्या आहेत. लसूण, हिरव्या मिरच्या मी ठेचून घेणार आहे व फोडणीसाठी मी कांदा पण 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी कढईत 1.5 मोठे चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान तापलं की त्या तेलात आपण टाकू लसूण आणि हिरवी मिरची. आपण जाडसर अशी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. त्याच्यात मी कोथिंबीर पण टाकलेली होती. लसूण, हिरवी मिरची व कोथिंबीरचा असा जाडसर असा हा पेस्ट आहे. हा पेस्ट छान शिजला म्हणजे तांबूस असा व्हायला लागला की आपण त्याच्यात टाकणार आहोत कांदे. कांदे पण छान मिक्स करून घ्यायचे. या मिश्रणात ते एकजीव करून घ्यायचे व छान तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला कांदे शिजवायचे आहेत. त्याच्यासाठी मी झाकण झाकून घेतलेलं आहे व 5 ते 7 मिनिटांनी झाकण उघडून बघितलं तर बघा फ्रेंड्स, कांद्यांचा रंग बदललेला आहे व कांदे पण छान सुकलेले आहेत, तेलात तळले गेलेले, भाजले गेलेले आहेत. अशा पद्धतीत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यात 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर व 1 लहान चमचा हळदीचं पावडर असं टाकायचं आहे व हे पण मिश्रण आपल्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. परत आपण याच्यावर झाकण झाकणार आहोत व हे मिश्रण पण आपण 5 मिनिटापर्यंत अगदी मंद आचेवर असं शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर बघा फ्रेंड्स, आपला मिश्रणाचा रंग असा झालेला आहे, शिजलेलं आहे मिश्रण पूर्ण व तेल पण रिलीज होत आहे. अशा पद्धतीत आता आपण टाकणार आहोत याच्यावर भाजी. भाजी आपल्याला 2दा किंवा 3दा असं करून टाकावं लागेल, कारण की आपला पातेल्याचा साईज असतो लहान व भाजीचं प्रमाण असतं जास्त. भाजी शिजल्यानंतर मात्र ती सुकून जाते व फार कमी होते. त्याच्यामुळं पहिल्या स्टेपला आपण छान मिक्स करून घ्यायची. भाजी थोडी कमी व्हायला लागली, सुकायला लागली की आपण दुसऱ्या स्टेपमध्ये भाजी टाकली अशी व संपूर्ण भाजी मी दुसऱ्या स्टेपमध्ये टाकून घेतलेली आहे आता व आपल्याला 5 मिनिटापर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान संपूर्ण मिश्रण भाजी एकजीव करून घ्यायची आहे व परत आपल्याला भाजीवर झाकण झाकून ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनिटं अशीच मंद आचेवर शिजू द्यायची आहे. आता भाजी आपली बघा फ्रेंड्स 10 मिनिटांनी कशी झालेली आहे. एकदम सुकून गेलेली आहे, चिंपून गेलेली आहे. भाजीचा रंग पण डार्क हिरवा असा झालेला आहे. आता या भाजीत आपण भाजी 60% शिजल्यानंतरच आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत, कारण की जास्त प्रमाणात भाजी असते सुरुवातीला, तेव्हा आपण मीठ टाकलं तर कधी कधी भाजी खारट व्हायचा प्रश्न असतो. त्याच्यामुळं आपण भाजीत आता मीठ टाकलं व ते 5 मिनिटापर्यंत शिजू दिल्यानंतर आपण परत त्याच्यात आता अर्धा वाटी भाजून सोलून व 2 भागात तोडून घेतलेले शेंगदाणे टाकलेले आहेत. हे मिश्रण आपण एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. परत आपल्याला 5 ते 10 मिनिटापर्यंत असं झाकण ठेवून ही भाजी शिजू द्यायची आहे. झाकण उघडल्यानंतर फ्रेंड्स बघा, भाजीला एकदम परफेक्ट रंग आलेला आहे. ही भाजी छान शिजलेली आहे व ही भाजी आपण भाकरीसोबत, पोळीसोबत आरामात खाऊ शकतो. टिफिनमध्ये पण देऊ शकतो व प्रवासात पण नेऊ शकतो अशा पद्धतीत. तर